नमस्कार. श्रेयास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण इथं करणार आहोत मेथी मटर मलाई. तर याच्यासाठी मी इथं घेतलेली आहे मेथी. ही मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे आणि ती थोडीशी उकळत्या पाण्यातनं काढून ती कट करून घेतलेली आहे. उकडलेला वाटाणा घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे. हे वाटण करायचं आहे आपल्याला. ह्याच्यासाठी मी 2 कांदे घेतले आहेत, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 काजूच्या पाकळ्या 7-8 काजू पाकळी करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला इथे किचन किंग मसाला लागणार आहे आणि मीठ लागणार आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी हे वाटण मिक्सरमधनं काढून घेते. हे आपण आता वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे गॅस चालू करते. कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये आपण तेल घालूया. पाच चमचे तेल घातलंय मी याच्यात. तेल गरम झालं, याच्यामध्ये मी 2 तमालपत्राची पानं टाकते आणि 1 विलायची घालते. तर यामध्ये आपण हे वाटण केलेलं आहे कांद्याचं ते घालणार आहोत. आणि हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. वाटण व्यवस्थित परतलेलं आहे, कांद्याचा कच्चापणा गेला आहे. तर याच्यामध्ये आपण घालणार आहोत किचन किंग मसाला. हलवून घेणार आहोत, मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार आणि हे सगळं मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण लाल तिखट नाही घालत आहोत कारण ही पांढरी ग्रेव्ही असते. हिरवी मिरची आपण वाटणातच घातलेली आहे. आता हे सगळं मिक्स झाल्यावर आपण याच्यामध्ये साय घालणार आहोत. हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. वाटण व्यवस्थित परतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत वाटाणा. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि ही मेथी सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण थोडासा गरम पाणी घालायचं. तर आपण मेथी शिजवताना जे गरम पाणी घेतलं होतं तेच मी याच्यात घालते. ग्रेव्ही थोडीशी थिकच असते. त्याचबरोबर मी यात थोडं पनीर घालणार आहे, मुलांना आवडतं म्हणून. हे ऑप्शनल आहे. हे व्यवस्थित उकळून द्यायचं. भाजीला उकळी यायला लागलेली आहे आणि वासही सुंदर यायला लागला. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये हे जे थोडंसं पनीर आहे ते कुस करून घालणार आहोत, म्हणजे भाजी सगळी अशी मिळून येते छान अजून आणि दाटसरपणा येतो पनीर. हे भाजी होत आलेली आहे. अतिशय सिंपल भाजी आहे, याला फारसं काही सामान लागत नाही आणि झटपट होणारी आणि खूप टेस्टी भाजी आहे. मुलंही खूप आवडीने खातात. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तर काढून घेतो. गॅस बंद करूया या स्टेजला. हे बघा, खूपच सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे.
तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास श्रेया किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.